कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी खरंच सांगतो, मला ह्या सगळ्यातलं काहीच माहित नव्हतं। बघ, हा सगळा गोंधळ आईने घातलाय। आता मी काय करू म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल? मला त्या मुलीबद्दल मला खरंच काय माहित नव्हतं। ओ रिअली? हो ग। आणि तुला असं का वाटतंय की हे सगळं माझ्या मर्जीने आणि मला सांगून होतंय? बिकॉज मिस्टर श्रीनिवास, मी ना आपल्या घरात माझं एक ओपिनियन शेअर केलं होतं आणि त्यावरून तुला आपल्या दोघांच्या कंपॅटेबिलिटीवर डाऊट आला होता। अँड द व्हेरी नेक्स्ट डे तुझ्यासाठी एक मॅरेज प्रपोजल आलं। डू यू सिरियसली वॉन्ट मी टू बिलीव्ह की हा सगळा एक कोइन्सिडन्स होता? असं अचानक तुझ्या आईच्या मनात तुझ्या लग्नाचा विचार आला? पण माझ्या लेकाच्या लग्नाचा कोणी विचार केलास? पण मी आऊस असं आहे ना त्याची, माका वाटणार ना त्याचं लग्न लवकर होक वया, घरात एक सून येऊक वई, त्याचं आयुष्य मार्गी लागोक वया, आणि या माका वाटला तर त्यात माझा काय चुकला? लाली, तुका या वाटण्यात चुकीचा नाही हा, पण तुझा वागणं मात्र नक्कीच चुकीचा। अगं, लग्न म्हणजे भातुकलीचो खेळ नाही। आणि कोणाक काय न सांगता गोष्टी एवढ्या पुढे नेल्याच कशा तू? भाऊ कसं होणार मी तुझे? सांगणारच होताय मी। स्थळ नुसता बघू केला होता, श्रीनूचा काय लगेच लग्न लावून देणार नव्हताय मी। आणि माका काय माहित तुम्ही सगळे जण एकदा बाहेर जाणार आहात ते? बरोबर कसं माहित असणार माका? कुठे सांगता काय माका? किती झाला ना तरी मी परकच। लाली, सारख्या सारख्या तास तर तू गाळू नको। लाली ऐक जा, शिनूचं परीक्षा झाल्यानंतर त्याच्या लग्नाचा माझ्या मनात होता, पण ठीक आहे ना, आता तू विषय सुरू केलायस, मग बघ ना मुली। खरंच दादा? लाली थांब जरा। एखादी चांगलीशी मुलगी बघ जी आपल्या खोत घराण्याची परंपरा मान मर्यादा सांभाळेल अशी जर एखादी मुलगी इली तर मग आपण विचार करूया ना। दादा आता कसा? पण दादा मी का तुझ्या शब्दाबाहेर नाही? होय तर बंद तू घाबरे। आय बघलास दादा हो म्हणाले, आपल्या श्रीनूचं लग्न आहे, आपल्या श्रीनूचं लग्न आहे। बंद काय करतो? आय ना आपल्या श्रीनूचं लग्न। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।